हाय फ्रेंड्स, स्वप्ना गल्बू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण रावण आणि रामचंद्र भाग 5 ही कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मागील भागात आपण वाचले की रामाने कामच वासनांबद्दल विचारताच सीता पुढे सांगू लागली, हे राघवा, कामच व्यसन 3 प्रकारचे असतात. एक म्हणजे खोटे बोलणे, परंतु खोटं बोलण्यापेक्षा ही अजून 2 मोठी व्यसने आहेत. दुसरे म्हणजे परस्त्री गमन आणि तिसरे म्हणजे विनाकारण केलेली हिंसा किंवा शिकार. हे जानकीपती, खोटं तर आपण कधी बोललं नाहीत आणि पुढेही कधी बोलणार नाही. परस्त्री गमन किंवा परक्या स्त्रीची अभिलाषा बाळगणे की जी धर्मनाश करणारी गोष्ट आहे, आपणाकडून नाही कधी झाली आहे आणि नाही कधी भविष्यात होण्याची संभावना आहे. कारण की हे राजकुमार, आपण एक पतिव्रता अर्थात एकच स्त्रीची इच्छा धारण करणारे आहात. त्यामुळे ही कल्पना पण तुमच्या मनात येऊ शकत नाही. आपण धर्मात्मा आहात, सत्यवचनी, आपल्या वडिलांची आज्ञा पाळणारे, ऐश्वर्य गुण संपन्न आणि त्यागामध्ये तर लक्ष्मणाच्याही पुढे आहात. हे महाप्रतापी, आपल्या ठायी सत्य आणि धर्म असे सारे शुभगुण आहेत आणि असे गुण त्याच व्यक्तीकडे असू शकतात जो जितेंद्रिय अर्थात आपल्या सर्व इंद्रियांवर ताबा मिळवलेला असेल. अर्थात आपण श्री रामचंद्र हे शुभदर्शन राम. मी हे जाणून आहे की आपण आपली सगळी इंद्रिय ताब्यात ठेवणारे आहात, परंतु तिसरा भयानक दोष अर्थात मोहवाश विनाकारण दुसऱ्याचा वध करणे आपल्यात उत्पन्न होऊ शकतो. कारण की हे संग्रामवीर, आपण या दंडकारण्य वनातल्या ऋषी महात्म्यांच्या रक्षणार्थ राक्षसांना जीवे मारण्याची प्रतिज्ञा घेऊन बसला आहात आणि ही तुमची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी आपण आपले बंधू लक्ष्मणासोबत या वनात धनुष्यबाण घेऊन निघाला आहात. आपल्याला अशा प्रकारे जाताना बघून मला भीती वाटते. राम सीतेकडे किंचित गोंधळलेल्या नजरेने पाहू लागला. मला माहिती आहे रघुनंदन, ज्याप्रमाणे जवळ ठेवलेले इंधन अग्नीची भूक वाढवते, त्याप्रमाणे राक्षसांना समोर बघून आपल्या भात्यातले बाण कुणा ना कुणा राक्षसावर चालणारच. हे रघुवीर, क्षत्रियांच्या हातात धनुष्यबाण हा दुःखी लोकांची रक्षा करण्यासाठी शोभून दिसतो, ना की निरपराध पशूंची हत्या करण्यासाठी. कुठे हे तुमचे शस्त्र आणि कुठे हे वन आणि कुठे हा तुमचा क्षत्रिय धर्म आणि कुठे का हा तपस्वी धर्म? किती हा विरोधाभास? त्यामुळे मला असे वाटते की आत्ताचा तुमचा धर्म हा तपोवन धर्म असायला पाहिजे, ना की क्षत्रिय धर्म. कारण आपण आत्ता या वनात एक क्षत्रिय राजकुमार नाही तर वल्कले नेसून तपस्वी आहात. आपण जेव्हा परतून अयोध्या नगरीत जाऊ तेव्हा आपल्याला अशा प्रकारे जाताना बघून मला भीती वाटते. राम सीतेकडे किंचित गोंधळलेल्या नजरेने पाहू लागला. मला माहिती आहे रघुनंदन, ज्याप्रमाणे जवळ ठेवलेले इंधन अग्नीची भूक वाढवते, त्याप्रमाणे राक्षसांना समोर बघून आपल्या भात्यातले बाण कुणा ना कुणा राक्षसावर चालणारच. तर अशा प्रकारे सीतामातेचा अनुवाद ऐकून म्हणून हे तपस्वी, मला असे सुचवायचे आहे की आपण जोपर्यंत या तपोवनमध्ये असू तोपर्यंत शुद्ध मनाने या तपस्वी सारखेच धर्म आचरण करावे. आपण तर स्वतः तिन्ही लोकांचे स्वामी आहात. मी आपल्याला समजून काय सांगणार, असे म्हणून सीता थोडा वेळ रामाच्या चेहऱ्याकडे बघत अंदाज घेऊन पुढे बोलू लागली. स्त्रीसुलभ विचारांनी जे पटले त्याप्रमाणे मी तुमच्याशी बोलले. मी कोण आहे आपल्याला धर्म उपदेश करणारी? म्हणून आपण लक्ष्मण बरोबर ह्या गोष्टीवर थोडा विचार करावा आणि जे योग्य वाटेल ते करावे. लक्ष्मण ही शेजारी उभा राहून सीतेचे सारे म्हणणे लक्षपूर्वक मूकपणे ऐकत होता. सीतेने आपले नाव घेतलेले बघून आपले बंधू प्रेम राम यावर काय बोलतील याचा विचार करत लक्ष्मण रामाच्या चेहऱ्याकडे पाहत उभा राहिला. सीतेचे ज्ञानसंपन्न विचार आणि प्रासंगिक तर्क ऐकून निष्ठावान रामचंद्र तिला सांगू लागले, हे जनकनंदिनी, प्रथम तुझे स्नेहपूर्वक विचार ऐकून तू धीरोक्त उच्च कुलवंशिनी असल्याचा पुरावा दिलास. तू दिलेल्या हितसूचना तू देणे योग्यच आहे, परंतु तू आत्ताच म्हणालीस की क्षत्रिय लोक धनुष्य बाण उचलतात तेच मुळी दुःखी लोकांचे दुःख दूर करण्यासाठी, अर्थात कोणी बलपूर्वक निर्बलाला त्रास देऊ नये म्हणून. मग हे सीते, या दंडक वनात राहणारे सर्व दुःखी
ऋषीमुनी मला रक्षक समजूनच माझ्या शरणामध्ये आले आहेत, हे तू पाहिलेले आहेस. हे बिचारे आधीच फळं कंदमुळे खाऊन आपले आयुष्य जगतात. त्यात राक्षस करत असलेल्या अत्याचारामुळे हे बिचारे सुखाने जगूही शकत नाहीत. सदैव नियमाचे पालन करणाऱ्या या धर्मात्म्यांना ते नरमांसभक्षक राक्षस येऊन खाऊन टाकतात. मला स्वतःलाच माझी लाज वाटत आहे की मी स्वतः त्यांची मदत करण्याऐवजी तेच लोक आपल्या प्राणांची भिक्षा मागत माझा अनुग्रह करत आहेत. तुला माहितीये जानकी, मी जेव्हा त्यांना विचारले की मी त्यांची काय सेवा करू इच्छितो, तर ते ऋषीमुनी सगळे एकाच स्वरात बोलले, हे श्रीराम, या मस्तबल कामरूपी राक्षसांपासून आमची रक्षा करा. ते नीच राक्षस फक्त आम्हाला शारीरिक त्रासच देत नाहीत तर अग्निहोत्र कामात यज्ञकर्मात येऊन मांस, रक्त आदी गोष्टी टाकून परिसर अपवित्र करून टाकतात, विघ्ने आणतात. हे राघव, त्या थोर महात्म्यांकडे तपोबल असताना ते त्यांना शाप का देत नाही? सीतेने विचारले. सीते, बरे विचारलेस. मीही त्यांना हेच विचारले होते. माहीत आहे तुला त्यांनी काय उत्तर दिले? ते म्हणाले, एवढ्या दिवसाचं जे तपोबल संचित केले आहे ते नेहमी येणाऱ्या संकटांपासून वाचवून ठेवले आहे. मोठ्या कर्मकांडांसाठी म्हणून आम्ही एक वेळ राक्षसांचा मार खाऊ, परंतु त्यांना शाप देऊ शकत नाही. म्हणून आपण आपल्या भावासमवेत आमची आणि आमच्या आश्रमाची रक्षा करावी. हे जानकीनंदिनी जानकी, म्हणून मी त्यांची भीती आणि नीतिपूर्वक बोलणे ऐकून त्यांचे रक्षण करण्याचे वचन दिले आहे आणि राक्षसांचा बिमोड करण्याची प्रतिज्ञा केली आहे. आता मी दिलेल्या वचनाला माघार नाही घेऊ शकत आणि सत्य हेच माझे वचन आहे. भलेही मला स्वतःचे प्राण ही का नाही द्यावे लागले किंवा लक्ष्मणसहित तुझाही त्याग का नाही करायला लागला, मी तो करेन, पण मी माझी प्रतिज्ञा नाही मोडू शकत. हे सीते, तू केलेल्या प्रेमपूर्वक आणि स्नेहपूर्वक बोलण्यावर मी अत्यंत संतुष्ट आहे. एवढे बोलून मग रामाने सीतेला जवळ घेतले आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. पुढे श्री रामचंद्र धनुष्य ताणून उभे, मध्ये जानकी आणि मागे मागे धनुष्य हातात घेऊन लक्ष्मण असे तिघे चालत होते. त्यांच्या या प्रवासात अतिशय रमणीय अशी दृश्ये त्यांना बघायला मिळत होती. वेगवेगळ्या पर्वतरांगा, खळखळ करून वाहणाऱ्या नद्या, दाट झाडी, त्या नदीच्या तटावर बगळे, बदके तसेच कमळे उमललेली असायची. मोठ्या मजेत जलपक्षी पाण्यात पोहण्याचा आनंद घेत असायचे. चितळ, हरिण, सांबार, मोठ्या शिंगांच्या म्हशी, वनगाई, हत्तीचे कळप च्या कळप त्या वनात हिंडत असायचे. असेच चालत खूप दूर गेल्यावर सूर्यास्त होऊ लागला होता. आकाशात सूर्यदेवाच्या नारंगी केशरी छटाने आकाशात विविध रंगांची रांगोळी काढली होती. फारच मनोहारी असे ते दृश्य होते. तेवढ्यात त्यांना एक रमणीय असे सरोवर दिसले. तिघेही त्या सरोवराची शोभा पाहण्यासाठी काठावर उभे राहिले. समोर त्या सरोवरात कमळ उमलले होते. सरोवराच्या काठी हत्तीचे कळप फिरत होते आणि पाण्यात राजहंसासारखे पक्षी मुक्तपणे पोहत होते. अशा ते निर्मळ आणि रमणीय पाण्याच्या सरोवरातून गाण्याचे शब्द ऐकू येऊ लागले, पण त्यांना तिने गाणे गाणारा कुणीच दिसत नव्हता. तेव्हा महाबलवान श्रीराम आणि लक्ष्मणने तिथल्या धर्मपूत नावाच्या ऋषीला विचारले, हे महर्षी, या गाण्याचे अद्भुत शब्द ऐकून आम्हाला आश्चर्य वाटत आहे की काय आहे? आपण आम्हाला जर सविस्तर सांगावे. ते महर्षी म्हणाले, हे प्रभो, या सरोवराचे नाव पंचास्पर आहे. त्यात नेहमी 12 महिने शीतल जल असते. माडकर्णी नावाच्या मुनींनी आपल्या घोर तपस्येने हे सरोवर निर्माण केले आहे. त्यांनी 10,000 वर्ष फक्त वारा खाऊन इथे तप केले होते. त्यांची ही तपश्चर्या पाहून समस्त देवतागण घाबरून गेले होते. त्यांच्या तपात विघ्न आणण्यासाठी देवतांनी स्वर्गातून बिजली समान 5 अप्सरा खाली पाठवल्या. नंतर त्या ऋषींनी 5ही अप्सरांबरोबर लग्न केले आणि या सरोवराची निर्मिती करून त्यांना त्यात घर करून दिले. त्यांनी गायलेल्या अलौकिक गाण्यांचे ते शब्द आहेत, जे आपल्या कानावर आता पडत आहेत. ही गोष्ट ऐकून त्या तिघांना खूपच आश्चर्य वाटले. थोडे पुढे गेल्यावर त्यांना एक आश्रम दिसला. तो आश्रम गवत आणि मातीपासून बनवलेला होता आणि त्यात तपस्वी ऋषी राहत होते. त्या आश्रमात सीता आणि लक्ष्मणसहित श्री रामचंद्र होते. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपला हा भाग समाप्त होत आहे. पुढील आता